भारताच्या रेनेसान्स युगाचा शेवट. राज ठाकरेंनी मोजक्या शब्दात सांगितली द लेजेंड आशाताईंची बुंची. भावनिक आणि भरीव शब्द. पद्मविभूषण ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे आज निधन झाले. वयाच्या 93व्या वर्षी मुंबईतील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आशाताईंच्या निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील श्रद्धांजली वाहत आशाताईंच्या कार्यकर्तृत्वावर भाष्य केलंय. कला, क्रीडा आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी आशाताईंना श्रद्धांजली वाहिली. त्यामध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्यातील कलावंत आणि आशाताईंसोबत असलेले जवळीकतेचे पदर आपल्या प्रतिक्रियेतून उलगडले. आशाताईंचं जाणं म्हणजे भारताच्या रेनेसान्स युगाचा शेवटचा महत्त्वाचा घटक आज आपल्यातून निघून गेला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे की ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांचं निधन झाले. मी माझ्या 1-2 भाषणांमध्ये आणि पुढे एकदा आशाताईंशी झालेल्या संवादात म्हटलं होतं की लता दीदी आणि तुम्ही म्हणजे भारतीय चित्रपट संगीतातील लिओनार्दो दा विंची आणि मायकलँजेलो आहात. लिओनार्दो दा विंचीच्या कामाकडे बघताना त्यातला परफेक्शन, कमालीचा आखीव-रेखीवपणा, जबरदस्त ठहराव आणि एक सरकन जाणवणारी आध्यात्मिक अनुभूती जाणवत राहते. हे सगळं दीदींच्या गाण्यातून जाणवत राहतं. सगळं कसं परफेक्ट आणि आदर्शवत वाटत राहतं असं म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आशाताईंच्या संघर्षमय जीवनगाथा सांगत त्यांची कर्तृत्वातून कमावलेली उंची आपल्या गाण्यातून, शब्दातून व्यक्त केली. गाणं हे माझं पॅशन आहे किंवा ॲक्टिंग माझं पॅशन आहे असं म्हणत स्वतःला कलाकार आणि कालांतराने ज्येष्ठ कलाकार इत्यादी म्हणून घेणारे हल्ली ढिगाणे आढळतात. असलं म्हणण्याची मुभा नियतीने आशाताईंना कधीच दिली नाही. वयाच्या 15व्या वर्षी स्वतःला आणि कुटुंबाला उभं करायचं आहे. त्यासाठी काय जमतंय तर निसर्गदत्त आवाजाची देणगी या एवढ्या भांडवलावर त्यांनी गाणं गायला सुरुवात केली. अजाणत्या वयात व्यक्तिगत आयुष्यात आशाताईंनी अफाट त्रास सहन केला, पण या त्रासाने किंवा दुःखाने त्यांच्या मनातला किंतु परंतुवर मात केली आणि आयुष्यात जी धिटाई आली ती आवाजात आली. मी वर म्हटल्याप्रमाणे लता दीदींचा आवाज म्हणजे परफेक्शन आणि कमालीचा ठहराव. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सगळं वातावरण भारावलेलं असताना असा आवाज हा त्या काळचा आवाज वाटावा असा आवाज आहे. अशा वेळेचा स्वतःचा आवाज तयार करायचा, त्यासाठी आपल्या एक्सप्रेशनला साजेचं गाणं मिळेपर्यंत वाट पाहायची. यासाठी आशाताईंनी काय पेशन्स ठेवले असतील हे त्याच जाणवत. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.